मंदिर पाहून मी पुढचा प्रवास केला. चालले साल्लोटा या किल्ल्याच्या भटकंती प्रवासाला. मुल्हेर गावात सकाळी 7 वाजता शुक्ला काकी यांच्या घराकडे गेलो. सकाळचा नाश्ता केला व त्यांच्याकडूनच सकाळचे जेवण पार्सल घेतले. मुल्हेर गावच्या बस स्टॉपकडे आलो व इथून मला 8:15ला साल्लेरवाडी या गावाला जाण्यासाठी मालाचा टेम्पो भेटला. साल्लेरवाडी गावात उतरलो व डाव्या बाजूने मेन रोड वरून पुढे चलत आल्यावर डाव्या बाजूला एक कमान लागते. त्या कमानीतून वर आल्यावर तुम्हाला एक माररान पठार लागते व त्याच पठारावर काही बसण्यासाठी जागा केलेली आहे. त्यामध्ये पाहू शकता पुढे आपल्याला अशी चौकोनीशी बसण्यासाठी जागा केलेली आहे. तिथून आपल्याला किल्ल्यावर जायचं आहे. पाहू शकता त्या ठिकाणी पोहोचल्यावर समोर तुम्हाला भगव्याचे दर्शन होते व त्याच बाजूला सरदार सूर्याजी काकडे यांची समाधी पाहायला मिळते. त्या समाधीचे दर्शन घेतल्यावर तिथूनच एक छोटीशी वाट आहे गडावर जाण्यासाठी. त्याच वाटेवरून चालत चालत समोर आपल्याला एक दगडावर योद्ध्याचे शिल्प पाहायला मिळते व तिथूनच आपल्याला गडाची मेन चढाई चालू होते. कातळात पायऱ्या चढून वर आल्यावर गडाचा पहिला दरवाजा लागतो. त्यातून आत प्रवेश केल्यावर व समोरच आपल्याला दुसरा नंबरचा दरवाजा लागतो. तिथून आत प्रवेश केल्यावर तटबंदीवरून साल्लेरवाडी व त्याच्या आजूबाजूवरील गावे पाहायला मिळतात व तिथूनच उजव्या बाजूला एक छोटीशी जंगल वाट लागते. ती म्हणजे बाल्य किल्ल्यावर जाण्यासाठी. वाटेतून जाताना पाण्याचे टाके लागते. पाहू शकता आपल्याला या वरील बाल्य किल्ल्यावर जायचे आहे. काही वेळानंतर कातळात कोरलेल्या पायऱ्या लागतात. चढताना उजव्या बाजूला गुफा पाहायला मिळते. नंतर बाल्य किल्ल्याचा पहिला दरवाजा लागतो. पुढे गेल्यावर दुसरा दरवाजा लागतो. त्यातून आत प्रवेश केल्यावर आणखी एक गुफा लागते. त्यानंतर बाल्य किल्ल्याचा तिसरा दरवाजा पाहायला मिळाला. तिथे जाताना डाव्या बाजूला गणेशाची कोरीव अशी मूर्ती पाहायला मिळाली. पाहू शकता अजूनही हा दरवाजा भक्कम अवस्थेत आपल्याला पाहायला मिळतो. तिथून वर आल्यावर पठारी रानमाळ लागते व आपल्याला अजूनही एक डोंगर आता चढावे लागणार आहे. माळावरून चालताना मला पाण्याचं टाकं लागलं. हे पाण्याचं टाकं पिण्यायोग्य आहे. त्यानंतर पुढे यज्ञकुंड पाहायला मिळाला. चालत गेल्यावर गंगासागर पाहायला मिळते. त्याच गंगासागरच्या बाजूला एक मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये रेणुका मातेची मूर्ती व गणेशाची मूर्ती पाहायला मिळते व त्याच मंदिराच्या डाव्या बाजून वर आपल्याला किल्ल्यावर जायचं आहे. वर पोचल्यावर गुफा पाहायला मिळतात. गुफेत तुम्हाला राहण्याची सोय होऊन जाईल. एका गुफेमध्ये मला हनुमंताची व देवीची मूर्ती पाहायला मिळाली. गुफे साईडनं वर आल्यावर तुम्हाला पठारी मार्ग पाहायला मिळतो व समोरच परशुरामाचे मंदिर पाहायला मिळते. तर मित्रांनो आपल्याला 3 ते 4 डोंगर पार करून या किल्ल्यावर यावे लागते. म्हणूनच हा किल्ला सर्वात मोठा किल्ला म्हणून ओळखला जातो. चला तर या मंदिराचे दर्शन घेऊ. सर्वात उंच जागेवर हे परशुरामाचे मंदिर पाहायला मिळते. आत परशुरामा मंदिराचे दर्शन घेतले व याच मंदिराची पौराणिक कथा अशी आहे की इथेच परशुरामाने तपश्चर्या करत बाण मारला व अरबी समुद्राला मागे ढकलले. तसेच इतिहासामध्ये 1671 ते 1672 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा साल्लेर किल्ला जिंकला होता. किल्ल्यावर सकाळचे जेवण जेवलो. त्यानंतर समोर साल्लोटा किल्ला याचे निरीक्षण करत विश्रांती करत मी किल्ला उतरण्यास सुरुवात केली. खाली उतरून आपल्याला गंगासागरवरून छोट्याशा रस्त्याने साल्लोटा किल्ल्यावर जायचे आहे. त्या वाटेतून जाताना पाण्याची टाकी लागली मला. पुढे काही वाड्याची अवशेष लागली. त्या वाड्याच्या अवशेषामध्ये आर्किओलॉजिकल काही लोक वाड्याची अवशेष शोधण्यासाठी काम चालू होतं. त्यातून पुढे मंदिराची काही अवशेष व मारुतीची भग्न अवस्थेतील मूर्ती पाहायला मिळाली. साल्लोटा किल्ल्याला जाण्यासाठी एक दरवाजा मला पाहायला मिळाला. या दरवाजातून खाली उतरून उजव्या बाजूला गुफा आहे, पाण्याची टाकी लागतात व डाव्या बाजूला सुंदर असा साल्लोटा किल्ला पाहायला मिळतो. हे दृश्य पाहण्यासारखे आहे मित्रांनो. त्यानंतर आणखी एक दरवाजा लागतो. या दरवाजातून खाली उतरून आपण खिंडीत उतरणार आहे. पाहू शकता या खिंडीतून आपल्याला उतरून उजव्या बाजूने ही छोटीशा वाटेतून सरळ 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 वर चढून आपल्याला किल्ल्यावर जायचं आहे. मीही त्या खिंडीत खाली उतरलो व तिथूनच उजव्या बाजूला वरवर जाऊ लागलो. एका दगडावर मला बाणाचे निशाणही पाहायला मिळाले. ही किल्ल्यावर जाण्यासाठी छोटीशी दरीची वाट आहे. सांभाळूनच वर जावे. साल्लेर किल्ल्याचा निरोप घेत त्यानंतर मी कातळात कोरलेल्या पायऱ्यांपाशी येऊन पोचलो. त्या चढून वर आल्यावर साल्लोटा किल्ल्याचा पहिला दरवाजा लागतो. पण तिथून आत प्रवेश केल्यावर काही दरड कोसळली होती. ही दरड पुढे अशीच कोसळत राहिली तर साल्लेरवरून साल्लोटाला जाण्याचा रस्ता कायमचा बंद होऊन जाईल.
त्या प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यावर दुसरा नंबरचा दरवाजा लागतो. त्यानंतर पुढे पाण्याची टाकी व गुफाही पाहायला मिळतात. त्यानंतर कातळात कोरलेल्या पायऱ्या चढून आपण बाल्य किल्ल्यावर जाणार आहे. जाताना किल्ल्याचा तिसरा दरवाजा लागतो. तिसरा दरवाजा पार करून आपण बाल्य किल्ल्यावर पोहोचलेलो आहे. याच पठारी मार्गावरून पुढे चलत गेल्यावर पाण्याचे टाके व वाड्याचे अवशेष पाहायला मिळतात व आणखी पुढे गेल्यावर मारुतीरायाचे दर्शन होते. मंदिरात थोडीशी विश्रांती केली व याच मंदिराच्या खाली वाड्याचे अवशेष पाहायला मिळाले. तिथे पोचल्यावर मला एक भग्न अवस्थेत दरवाजा पाहायला मिळाला. किल्ल्यावर गवत वाढल्यामुळे काही अवशेष लुप्त झालेले आहेत. पुन्हा तिसऱ्या दरवाजावरून मी गड उतरण्यास सुरुवात केली. आपण जी खिंडीची वाट निवडली होती उजव्या बाजूला, त्याच वाटेवरून आपल्याला डाव्या बाजूची वाट निवडून वाघंबे गावातून आपल्याला खाली उतरायचं आहे. चला तर दाखवते ती वाट. खिंडीच्या वाटेत पोहोचल्यानंतर आपण ज्या दगडाच्या निशाणावरून वर गेलो होतो त्या दगडाच्या निशाणावरून आपल्याला डाव्या बाजूला खाली जायचं आहे. हाच तो रस्ता आहे, तो साल्हेर गडावरून सालोट्या गडावर जातो आणि त्याच वाटेवरून आपल्याला खाली जायचं आहे. आता वर जायचं नाही आपल्याला. थोडी निसरटी वाट आहे, सांभाळून जावे. इथून पुढे आपल्याला वाघंबे गावाला जाण्यासाठी तुम्हाला ही वाट दाखवण्याचा प्रयत्न करायचा आहे. इथून आपल्याला खाली उतरून या डोंगर वाटेवरून खाली उतरून आपल्याला वाघंबे गाव पाहू शकता, हे या गावाकडे जायचं आहे. वाघंबे गावातून खाली उतरताना तुम्हाला दोन्ही किल्ले दिसतात. एक म्हणजे सालोठा व दुसरा म्हणजे साल्हेर. त्याच वाटेवरून मी खाली उतरू लागलो. अर्धा ते पाऊण तासाच्या प्रवासानंतर मी वाघंबे गावात पोहोचलो. वाघंबे गावातून मुल्हेर या गावाला जाण्यासाठी वाहने शोधू लागलो, पण मला कोणतेही वाहन भेटले नाही. म्हणून वाघंबे गावातून एका मोटरसायकलच्या मदतीने त्यांना 100 रुपये देऊन त्यांनी मला मुल्हेर गावात सोडले. वाघंबे गाव ते मुल्हेर गाव 12 किलोमीटरचे अंतर होते, त्यामुळे मी त्यांची मदत घेतली. रात्रीची वस्ती मी मुल्हेर गावातच करणार आहे, कारण की खूप वेळ झालेला आहे. देवळात फ्रेश होऊन रात्रीचे काकींकडे जेवण जेवलो. त्यानंतर मंदिरात येऊन रात्रीची झोप घेतली. सकाळी 6 वाजता उठून मंदिरात देवांचे दर्शन घेतले व तेथील दादांचा निरोप घेतला. त्यानंतर शुक्ला काकींकडून सकाळचा नाश्ता करून त्यांच्याकडूनच सकाळचे जेवण पार्सल घेतले व पुन्हा मुल्हेर बस डेपोला येऊन पोहोचलो. सकाळी 8ची सटाणा बस भेटली व सटाणा बस डेपोवरून नाशिक रोडला जाण्यासाठी तिथून बस भेटली. तर मित्रांनो, तुम्हाला नाशिकवरून मुंबईला जाण्यासाठी ट्रेन किंवा बसेस भेटतील, पण माझ्याकडे खूप वेळ असल्यामुळे मी पुढचा प्लॅन केला. मी रेल्वे स्टेशनच्या एका बस स्टॉपवरून 207 नंबरची बस पकडून मी पांडवलेणी पाहायला चाललो आहे. तुम्ही वेळ असेल तर पाहू शकता. तसेच नाशिकमधील सर्वात जवळचा ट्रेकिंग पॉईंट म्हणजे पांडवलेणी. तर चला पाहू या पांडवलेणी. इथे प्रवेश फी आहे. प्रवेश फी काढून मी निघालो लेणी पाहायला. पाहू शकता एकूण 24 लेणी आहेत. यामध्ये 3ऱ्या नंबरची, 10व्या नंबरची व 18व्या नंबरची लेणी सर्वात महत्त्वाची लेणी मानली जाते. तर या सर्व लेणी इतिहासामध्ये बौद्ध भिक्षूंनी पांडवांच्या नावाखाली लेणी बांधल्या होत्या. ते त्यावेळी वनवासामध्ये या लेणींमध्ये राहिले होते असे म्हटले जाते. पाहू शकता ह्या लेणी. यामधील हे कोरीव काम, या गुफा पाहण्यासारख्या आहेत. प्रत्येक लेणीमध्ये एका ठिकाणी मला मारुतीची मोठी अशी मूर्ती पाहायला मिळाली. या सर्व लेणी तुमच्या 2 ते 3 तासात पाहून होतील. यानंतर मी निघालो परतीच्या प्रवासाला. लेणी खाली उतरून तिथून रिक्षा पकडली मुंबई महामार्ग बस डेपोसाठी व मुंबई महामार्ग बस डेपोवरून कसारा बस पकडली. कसारा रेल्वे स्टेशनला उतरून दुपारी 5 नंतर मुंबईला जाणारी मला ट्रेन भेटली. मित्रांनो, हा माझा प्रवास जेमतेम 1200 ते 1300 रुपयामध्ये झाला. तुम्हीही हा करू शकता प्रवास. माझा प्रवास तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला फॉलो, सबस्क्राईब व शेअर करा. पुन्हा भेटू का? प्रसाद. जय शिवराय.